दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लेकव्ह्यू सोसायटी पंचकुटीर पवई इथल्या सुनबाई आहेत प्रीतम बाबर आणि सासूबाई नंदा बाबर. यांना भेटून सुरुवात करूया आजच्या भागाला. घरी वाट बघतायत सासूबाई आणि सुनबाई आणि त्याचबरोबर घरातली आणि आजूबाजूची सगळी. कारण या परिसरामध्ये आपण बघितलं तर एक घर असतं पण कुटुंब मात्र मोठं असतं. कारण अनेक घरं एकाच्या हाकेला पटकन धावून येतात. चला अशाच या कुटुंबाला भेटून सुरुवात करूया आजच्या भागाला. माझी सून अगदी दुधावरची साय. माझ्या सासूबाई साऱ्या कुटुंबाची माय. सूनबाईच्या धाडसाला तोड नाही. सासूबाईंच्या प्लॅनिंगला कशाचीही सर नाही. सारं चांगलं आहे, फक्त प्रॉब्लेम एकच. डॉक्टरांच्या मोठ्या गोळ्या नको ग बाई. बघा ही अशी तरा. यापेक्षा माझ्या मुलाला बघा. आई म्हटलं की गोळी पोटात. अहो सासूबाई, मुलगा गोळ्या प्रेमानं खातो की भीतीपोटी विचारा एकदा. माझ्या मुलाच्या मलाच माहित तरा. पैठणी मी जिंकल्यावर सूनबाई घालशील ना वारा. वाऱ्याची झुळूक आली घरात. पैठणी मी जिंकल्यावर सासूबाई ओवाळाला दारात. पैठणी सासूचीच, पैठणी सुनेचीच. बरं एक अक्षर देतो, पटकन उखाणा घ्यायचा. अक्षर देतो व. वाईपासून लवाऱ्यापर्यंत पेरला लसून. आनंदराव नेतात मला फटफटी बसून. काय सांगता? एवढा लसूण पेरता तुम्ही? पण सासूबाईने आघाडी घेतली. हा त्या गेल्या फटफटीवरून तुम्ही राहिलात तिथं. घ्या. भारतीय संस्कृती जगात आहे मोठी. संदीपरावांचे नाव घेते खास होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी. वा, अभिनंदन. बरं आता द्या, बहिणी ओळख करून द्या सगळी. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. आणि हे आमचे सगळे शेजारी. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 आता तुम्ही सांगा तुमच्या बालपणाविषयी. आई बालपण खूप खुशीमध्ये गेलं. कुठे? लोहार, वाई तालुक्यात. आणि हे यांचं गाव कुठलं? किकली. किकले. हा. आणि मग लग्न कसं जमलं तुमचं? लग्न आमच्या म्हणजे मावळण यांच्या गावामध्ये होते आत्या. तर तिच्या मुलाने जागा दाखवली. हे आले होते गावाला आलेले मुंबईवरून. ह्याने एका मित्राला घेतलं आणि आले बघायला. बघून कार्यक्रम घरी गेल्यानंतर सांगितलं आहे पसंत, फिक्स करा. मग लगेच लग्न ठरलं? हा लगेच लग्न. लगेच 10-12 दिवसात लग्न ठरवून. आणि यांचं कसं जमलं तुमचं? मी सातारमधले लिंबगोवे गावची आहे. आईंचे म्हणजे माझ्या सासूबाईंची बहीण आमच्याच गावात आहे. मग त्यांनी यांचं स्थळ दाखवलं आम्हाला. आमच्याकडच्या लोकांना पसंत होतं. मग हे बघायला आले, यांनाही पसंत पडलं. मग लग्न झालं. तुम्ही काय करता? मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये सुप्रीम. आणि तुम्ही काय करायचं? कापड बाजार म्हणजे एजन्सी आहे. कापड सर्व्हिस बी करतो आणि दलाली म्हणजे एजन्सी बी करतो तिकडे. कापड बाजार. किती वर्ष? जवळजवळ तिथे झाली 35-30 वर्ष झाली एकाच ठिकाणी. पण मग लग्न केल्यावर मुंबईत कधी आलात? 1972 झाले. मुंबईत आणि मग तिथे आल्यावर कुठं राहत होता तुम्ही? सुंदर गल्लीमध्ये भायखळ्याला. भायखळ्याला. आणि मग तुमचं लग्न करून आल्यावर तुम्ही भायखळ्याला खोली घेतली. लगेच नाही आलो मुंबईला. 1 वर्षानंतर. 1 वर्ष गावी राहिलो. 1 वर्ष भाड्याने काढलं भायखळ्याला. त्याच्यानंतर ह्याच्या टायमाला डिलिव्हरीला 1 वर्ष गावाला काढली. 2.5 वर्षांना. हा 2.5 वर्षाचा झाल्यानंतर इथे आलो पवई. मग तेव्हा इथे काही नसेल? काही नव्हतं. डोंगर होतं, सगळं जंगल होतं. काहीच सुविधा नव्हत्या. लाईट नव्हती, पाणी बावडी. तिथे या वाडीमध्ये 1000 2,000 मध्ये जागा मिळत होती. आणि आता 30 लाख 35 लाख 50 लाख सांगतात लोक. काय काळ बदलला. एकच फक्त बल चालू होता.
ते बी मीटर तिकडे होता, त्या मीटरवर एक बदलाला 100 रुपये देत होतो. बल्बला एका बल्बला 100 रुपये. लाईटला. केवढं बदललंय आता हा परिसर सगळा. सुनबाई, तुम्ही जेव्हा मुंबईत आलात, लग्नाच्या आधी कधी आलेलात मुंबईत? लग्नाच्या आधी भरपूर वेळा, म्हणजे माझे पाहुणे भरपूर आहेत, त्यांच्याकडे फिरायच्या निमित्ताने थोडे दिवस, बस असं राहिली नाही जास्त राहिली दिवस नाही. नाही. आणि तुम्हाला भावंड किती? भावंड मला छोटा भाऊ एकच आहे. एकच. आणि आई वडील? आई वडील आहेत, शेतीच करतात, ते पण गावीच असतात. गावीच हा, असतात. आणि मग आता भाऊ बघतील कार्यक्रम आज? हा नक्कीच. मग काय सांगाल त्यांना, आईला? मी त्यांना सगळ्यांना खूप मिस करते, खूप आठवण येते मला इकडे त्यांची. तुम्ही जाता की नाही गावी? हा जाते ना. जाता. कसा आहे स्वभाव सुनबाईंचा? छान आहे. आणि सासूबाईंचं? चांगला आहे. काय बघा, म्हणजे नुसतं दोघांनी ठरवून ठेवलंय चांगलं आहे म्हणायचं. हा, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ठीक आहे. छान आहे. छान. तुमचं काय म्हणणं? छान. चला, सगळ्यांची प्रमाणपत्र तर मिळाली. आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. तुम्ही कोणत्या बाबतीत कंटाळा करणं सोडावं असं तुमच्या सासूबाईंना वाटतं? कदाचित औषध घेण्यासाठी. अभिनंदन, एक गुण मिळाला. लग्नानंतर तुमचा कोणता फसलेला पदार्थ आता तुम्ही सासूबाईंपेक्षाही चांगला करता असं सासूबाईंना वाटतं? कदाचित धपाटी बोलतात आमच्या इकडे, थालीपीठ. धपाटी? धपाटी आमच्या इकडचा शब्द धपाटी. धपाटी हा खायचा पदार्थ आहे? हो, खायचा थालीपीठ पदार्थ आहे. थालीपीठ बोलतो इकडे मुंबईमध्ये, पण गावाला त्याला धपाट बोलतात. आमच्याकडे शाळेत धपाटे वेगळे मिळायचे. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. मला सांगा, तुमच्या सुनबाईंचं जे माहेर आहे ना, तिथली कोणती चव सुनबाई मुंबईत खूप मिस करतात? बासुंदी. चुकलं. काय हो? पेरू. लिम गोव्याच्या पेरूची चव कुठेही जगात नाही, म्हणजे कुठेही गेला तरी तसे पेरूच मिळणार नाही तुम्हाला. काय सांगता? हा, आणलेत? आता मी गेले नाही ना. अंड्यावर गेल्यावर घेऊन ये नक्की. नक्की बघा. नक्की. मी इथेच राहतो पवईत, जवळच. येणार मी निमगोळ्याचे पेरू खायला. पुढचा प्रश्न. माहेरच्या परिस्थितीमुळे तुमच्या सुनबाईंची एक इच्छा अपूर्ण राहून गेली, ती कोणती? पोलीस व्हायची तिची इच्छा होती. पोलीस? होय का? हा. का? मला पोलीस दलामध्ये भरती व्हायचं होतं, मला पोलीस ऑफिसर बनायचं होतं. मी त्याच्यासाठी भरपूर परीक्षा पण दिल्या, स्पर्धा परीक्षा दिल्या, पण नंतर माझ्या घरची परिस्थिती पण चांगली नव्हती आणि लग्नही झालं, त्याच्यामुळे राहून गेली ती इच्छा. पोलीस ऑफिसर. मग आता यांना अटक केलं का? चला, पुढचा प्रश्न सासरे बुवांसाठी. तुमच्या कोणत्या स्वभावामुळे तुमच्या पत्नीची तारेवरची कसरत होते असं तुमच्या पत्नीला वाटतं? कारण माझा स्वभाव इथे तारपट स्वभाव आहे माझा. मला कुठलीही गोष्ट माझ्या हिशोबाच्या बाहेर झालेली मला सहन होत नाही. हां. खर्च किती झाला तरी त्याला वांधा नाहीये, पण व्यवस्थित वागा आणि व्यवस्थित राहा. काय हो, खूप तापट पहिल्यापासून? कधी बदलतील स्वभाव असं तुम्हाला वाटतं? आता कमी आलेत, म्हणजे आता कमी कमी आले. आलेत. आणि पुढचा प्रश्न आता मुलासाठी. तुम्ही सांगा, तुमच्या पत्नीला सासू सासऱ्यांना एक सरप्राईज द्यायचं आहे, पण ते सरप्राईज कसं राहील जर उत्तर दिलं तर? एक इच्छा आहे त्यांची. चला, कोणती आहे बघूया. सरप्राईज आहे म्हणजे आत्ताच सांगून टाकतो. तीर्थयात्रेला कुठे लांब फिरायला वगैरे जायचं असेल तर तुम्हीच जा तीर्थयात्रेला. चुकलं उत्तर. त्यांची इच्छा काय आहे त्यांच्याकडनं ऐकूया. मला एक 4 व्हीलर घ्यायची आहे स्वतः, आणि ती ड्रायव्हिंग मला करायची, म्हणजे चालवायची आहे मला, आणि आई बाबांना फिरायला घेऊन जायचं. किती छान इच्छा आहे. मुळात स्वतः बरोबर आपल्या आई बाबांना, आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या वयस्करांना सुख देणं, हेच तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या माऊलीची इच्छा असते, आणि तीच या गृहलक्ष्मीच्या चेहऱ्यावर दिसते आहे. लवकरात लवकर छान हे तुमचं स्वप्न पूर्ण होऊ दे, ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. नमस्कार. आणि आता एक चर्चेचा विषय सोपा आहे की थांबा बघूया, प्रत्येकाची मतं जाणून घ्यायची आहे. एकुलत्या एक मुलाच्या आईने लग्नानंतर मुलाची जास्त काळजी करणे योग्य की अयोग्य? काय हो? योग्य. का हो? का? कारण शेवटी म्हातारपणी आधार तोच असतो, काठी ती सेवा तोच करणार. त्याला जशी दया येईल, त्याचं जसं रक्त आपल्याकडे वळेल तसं दुसऱ्याच वळणार नाही. म्हणून पण आईने जास्त काळजी करणं लग्नानंतर योग्य की अयोग्य? तुमचं म्हणणं काय? योग्य. योग्य. तुमचं काय म्हणणं आहे? मी असं म्हणेन की लग्नानंतर म्हणण्यापेक्षा एकुलता एक मुलगा आहे, पहिल्यापासूनच जास्त काळजी करणं थोडंसं अयोग्य. थोडंसं, लग्नानंतर म्हणत नाही, पहिल्यापासून थोडंसं अयोग्य. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ठीक आहे ना, लक्ष तर द्यायलाच पाहिजे ना मुलाला, काळजी तर घ्यायलाच पाहिजे ना मुलाची. किती वर्ष घ्यायची? बस आम्ही आहे तो पण, आम्ही एक जागा बसलो म्हणजे राम राम, तुम्ही आपलं बघा.
जोपर्यंत आपलं पाय चालते तोपर्यंत त्याच्यावर काळजी लक्ष ठेवणं जरूर आहे. लक्ष ठेवणं वेगळं आणि काळजी घ्या. काळजी बी घ्यायला पाहिजे. बाबा जेवलास का, बाबा खाल्लंस का, घ्यायलाच पाहिजे. हो नाही तसं मी ते विचारत थोडी नाही. घेतली बाहेर, जास्त नाही. ऐका थोडी घेतली. ऐका मुलं असं मत वाढ. ऐका 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 काय थोडी घेतली बाहेर, जास्त नाही. जास्त नाही, खूप काळजी घेतात बाबा. बाबा आहे जास्त काय. जास्त काळजी घेतात. बायको कमी घेते. ती जास्त घेते म्हणत. ती जास्त घेते त्यांच्यापेक्षा. तुम्ही काय जास्त घेता काळजी? मी सगळ्यांचीच घेते, त्यांचीच नाही, सगळ्यांचीच जास्त घेते. तुम्ही एकुलते एक का? अरे देवा, काय दगड लागलाय माझा. ही झाली सगळ्यांची मतं, पण त्याआधी तुमच्याशी मला विचारायला आवडेल, काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे? घ्यायला पाहिजे पण थोडी, कारण आता त्यालाही डिसिजन घेता आलं. अति काळजी घ्यावी की नाही एवढं थोडक्यात उत्तर द्या ना, तेवढं निबंध लिहिलंय. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, थोडीफार घेतली पाहिजे पण अति काळजी नाही घेतली पाहिजे. अति काळजी नाही. तुमचं काय म्हणणं आहे? नाही घ्यायची. तुमचं काय म्हणणं आहे? थोडी फार घ्यावी. म्हणजे थोडी घ्यावी की फार घ्यावी? थोडी घ्यावी. आता ही मतं कागदावर उमटणार आहेत. बघूया कोणाच्या बाजूनी कोण कशी मतं देते. सगळ्यांची मतं यामध्ये आलेली आहेत. आता जरा प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे, या घरची मॅनेजमेंट गुरु कोण आहे? सासूबाई की सूनबाई? सगळेच सासू म्हणतायत. चला हा गुण सासूबाईंना. या दोघींमध्ये धाडसी कोण आहे? सून. इथे आता लगेच सून वाटून घेतात वाटतं. टापटीपणाचे 100% गुण कोणाला द्या? सासूबाईंना की सूनबाई? सूनबाईंना. सासरे पण देत आहेत. सासरे आणि मुलगा दोघे 100% गुण सुनेलाच देत आहेत. आणि मुलाच्या शांत स्वभावाला जबाबदार कोण? आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं या दोघींपैकी? सूनबाई 3 म्हणतायत. मुलगा बघा काय सांगतोय. सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. मगाशी म्हणजे आईनी लग्नानंतर एकुलत्या एक मुलाची जास्त काळजी घ्यावी का असा विषय होता. प्रत्येकाने आपली मतं मांडली आणि आता बघूया कोणाच्या बाजूनी कशी मतं दिली आहेत. इथे 6 गुण आहेत सून गटाला आणि सासूबाईंच्या गटाला आहेत 2 गुण. आता बघूया काय. काळजी कमी करा. केलीच पाहिजे. 9 10 11 12 13 14 म्हणजे आईने कमी करावी आणि सुनेने जास्त करावी. 15 16 17 सगळे माहेरवून आले की काय? 18 मिस्टरांचं मत बघूया कोणाच्या बाजूने आहे आता. थांबा. ते पण सुनबाईच्या बाजूने आहेत. आणि मुलगा बघूया आता कोणाच्या बाजूने आहे. 19 गुण मिळवून आजच्या भागातला विजेता ठरलेला गट आहे सून गट. अभिनंदन. हे 1900 रुपये आणि त्याचबरोबर ही भेटवस्तू झी मराठीकडून तुम्हाला. कोण जिंकणार पैठणी या पैठणीसाठी? आणि आता कोण जिंकणार पैठणी आता ठरणार. म्हणजे सासूबाई की सूनबाई? हे बघा हळू खेळ खेळायचा. तुम्हाला जिथे पाहिजे तिथून तुम्ही तो चेंडू अचूक सोडू शकता. तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे चेंडू आहेत, तुमच्याकडे भगव्या रंगाचे. आणि इथे बरेच गुण लिहिलेले आहेत. इथून सोडायचा चेंडू. लक्षात ठेवा हा जो चेंडू आहे हा इथून अशा पद्धतीने सोडायचा आणि बघूया आपण कुठे थांबणार. या दोघींपैकी गुणसंख्या जास्त ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. चला 1 बर. आता तुमच्यासाठी 3
आता तुमच्याकडे पुढची संधी. चार, परत एक, अजून एक. तुम्ही आता थांबा. पुढचे 4 आणि आणखी 3. 1. बापरे, जोरदार. आता तुम्ही इकडे पण आहे. 3. थांबा. आई चला काय होते बघूया. आता बघा शेवटी 1000 आहेत. शांतपणे टाका. आणि निकाल समोर आहे. आधी यांचे मोजूया. 3, 2, 5, 6 आणि 7. 700. अभिनंदन. आणि आई 2, 2, 4 आणि 3, 7 आणि 5, 12. अभिनंदन. काय झालं आपण बघितलं. यांनी खेळताना पटापट खेळ खेळला, पण यांनी जरा अति काळजी घेतली. फायदा असतो ना, अति काळजीचा फायदा असतो थोडा. आता झाला ना तोटा. बाबा झी मराठीकडून ही भेटवस्तू. तर ही भेटवस्तू झी मराठीकडून आपल्याला. या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सूनबाई. सूनबाईंना झी मराठीकडून हे 7 दिवसांना. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.